आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा। प्रॉमिस देते अहो देते की पैसे। अहो काय करताय सरपंच? आवाज नाही पाहिजे। अहो सोडा ना। इथं मला गोंधळ नको कळलं ना। हात सोड तिचा। कोण आहे हो माग? गाऱ्या डोळ्याची की टाकू गाडीत? कोण आहे रे? बरा बोला ना, तिचा हात सोड, नाहीतर काय रे शाने? काय करणार? नाहीतर पोलिसांना बोलू। हा हे घे तुझे पैसे, घे आणि निघ। घ्या की पैसे आणि सोडा माझा हात। सोडा ना सरपंच। चल निघ। आले स्वानंदी शांत हो। थँक्यू बरं का, पण पाकिट कुठं सापडलं? वॉचमन दादांनी दिलं। होय, अहो काल रातच्याला कोणीतरी खिडकीवरनं उडी मारत असल्याचा भास झाला। खिडकीपाशी गेलो तर हे पैशाचं पाकिट पडलं होतं। म्हणून मी मगाशी वार्डन मॅडमला हे पाकिट द्यायला गेलो तर वार्डन मॅडमच नाही, आणि आता हा गोंधळ ऐकू आला ना, मग इथं आलो। स्वानंदी, मला ना त्या शिखावरती डाऊट येतोय। अगं पण ती कशाला करेल हे सगळं? हू नोज? ते काय बी असो, देवी आईनंच आज मला वाचवलं बघ। मॅडम, तुमच्या या फालतू प्लॅनिंग पाहिजे ना, मला या सगळ्यांसमोर अपमान आणि हार सहन करावी लागली आहे। हा अरविंद कोणासमोर हारत नसतो, आणि त्या बावळट स्वानंदी समोर झुकावं लागलंय मला, फक्त तुमच्यामुळे। आवाज खाली आ, माझ्यावर आवाज चढवून बोलायचं नाही, कळलं? आणि मला माहिती होतं तो मणी ऐन वेळेस अशी चाल चालणार आहे। ते त्या स्वानंदीचा काटा काढण्याआधी मणीचं काहीतरी करायला हवं। सतत एक सुजितच्या मागे त्याची सावली बनून फिरत असतो। अडचण, एक प्रकारची अडचण। तुम्ही बोला फक्त, लगेच उचलतो त्याला। उचल मार हाण या पलीकडे काही जमतच नाही ना आपल्याला। मग काय करायला हवं? नाही तुम्ही सांगा ना, काय करायला हवं? आपण आहे ना त्याला इथे हात पण नाही लावू शकत मॅडम। तो फक्त सुजित साहेबांचा नाही तर मोठ्या साहेबांचा राईट हँड आहे, हे लक्षात ठेवा। म्हणून सांगतोय त्याला लगेच अरविंद शांत हो, 1000 वेळा सांगितलंय, डोकं शांत ठेव। काय ना, बुद्धी आणि ताकद यांचं व्यस्त प्रमाण असतं, हे सतत वागण्यातून सिद्ध करत असतोस, नॉनसेन्स। आणि तू डोकं चालवूच नकोस, ते काम एकतर माझं आहे आणि ते मी ऑलरेडी केलेलं आहे। सरपोतदारांचा राईट हँड कसा उखाडायचा याची सोय केलेली आहे मी, अरविंद। म्हणजे ओ मॅडम, फुलप्रूफ प्लॅन होता ना तुमचा? हा डोंबल्याचा प्लॅन आहे का? ती स्वानंदी माझ्या संग गावाला येणार होती ना, उलट पैसे तोंडावर फेकून मारलं तिनं माझ्या। असला अपमान सहन करायची सवय नाही मला, सांगून ठेवतो। मॅडम कोण आहे? अरे रत्ताळ्या, तू कोण आहे रे? तू कोण आहे? हा, साखरगाव माहितीये का? प्रसिद्ध सरपंच किसनराव भगवानदादा भुईर म्हणतात मला, माझ्या समोर आवाज नाही करायचा। पाठवू का तिकडे? शानिया, अरविंद काय चाललंय? अरविंद हा आपल्या कामाचा माणूस आहे। हो ते ठीक आहे, पण हा कोण आहे? हा आपल्या कामाचा माणूस आहे म्हणजे? सांगते। सरपंच अरविंद कलिग आहे माझा, आणि अरविंद
हे स्वानंदीच्या गावचे प्रसिद्ध सरपंच. बरं ऐका, आपल्या तिघांचंही टार्गेट एकच आहे. आणि सरपंच, आता जे झालं ते झालं. यापुढे आपल्याला काय करायचंय याचा विचार करूया. तुम्हाला स्वानंदी हवी आहे, बरोबर? प्रश्न आहे का? मग त्यासाठी तुम्हाला माझी एक मदत करावी लागेल, पण यात फायदा तुमचाच आहे. हा हो मॅडम, माझा फायदा तुटा मला सांगू नका, तेवढी अक्कल आहे मला. तुम्ही मला प्रॉमिस केलं होतं आता माझी फ्युचर वाईफ मला आणून द्या. मला काही माहितच नाहीये. सरपंच, मी नाही कुठे म्हणालीये, पण तुम्हाला तुमची फ्युचर वाईफ आणून देण्यासाठी तुम्हाला माझी मदत तर करावी लागेल. पण या मार्गात एक काटा आहे आणि तोच आपल्याला काढायचा आहे. कराल मदत? आवाज करा, काय मदत हवी? ऐका, हा प्लॅन जर सक्सेसफुल झाला मग आपलं टार्गेट सेट आहे. चाफा का कोणास ठाऊक चाफ्याला बघून मला स्वानंदीची आठवण आली. ती पण अशीच आहे ना, चाफ्यासारखी नाजूक, साधी, स्वतःच्या फक्त असण्याने इतरांना आनंद देणारी. हे बस होतं माझं. काय सांगायला आलो होतो? हा, उद्याच्या एक्सपोर्ट ऑर्डरचं लक्षात आहे ना? उद्या ट्रक लोड करायचंय. लक्षात आहे माझ्या. हा, नाही तसं नाही, प्लीज तू जातीनं लक्ष घाल. डॅडच्या रेफरन्सने आलेलं काम आहे, हलगर्जीपणा चालणार नाही. हो, माझं लक्ष आहे. हा, नाही म्हणजे तू स्वतः बघ तिकडे, म्हणजे दुसऱ्या कोणाला डिपेंडेंट राहू नको प्लीज. तुला माहिती आहे ना डॅड केवढे नंतर बोलतात मला. प्लीज डोंट वरी सुजित, माझ्या लक्षात आहे. मी फॉलोअप घेतोय. आज रात्रीच टेम्पो लोड होईल आणि रवाना सुद्धा होईल पहाटे. कमाल. ठीक आहे, लक्ष दे.